ॲब्यूज किंवा छळ हा वाढत असलेला वैवाहिक जीवनातला प्रॉब्लेम किंवा समस्या आहे. आणि ही समस्या केवळ इतर समाजात नव्हे तर ख्रिस्ती समाजामध्ये देखील वाढत आहे. पती पत्नींचा छळ किंवा ॲब्यूज, आता हा छळ शारीरिकरित्या असेल किंवा मानसिकरित्या असेल, परंतु तो असतो. आणि आज आपण अशा एका स्त्रीबद्दल पवित्र शास्त्रातून अशा एका स्त्रीविषयी बोलणार आहोत, पाहणार आहोत की जी अशा परिस्थितीतून गेली, जिचा पती एक कठीण असा माणूस होता, विचित्र माणूस होता, आणि तिचं नाव होतं अबिगैल. आणि तिची कथा आपल्याला पहिल्या शमूएलाच्या 25व्या अध्यायात आढळते. म्हणून तुमच्याजवळ जर शास्त्र असेल तर पहिला शमूएल 25 तुमच्यापुढे काढून ठेवा. आणि आजचा आपला विषय आहे अबिगैल, कठीण पतीसोबत राहणे, लिव्हिंग विथ अ डिफिकल्ट हजबंड. आता असे पतीसोबत राहत असताना अनेक ख्रिस्ती स्त्रियांना असं वाटतं की आपण त्यांच्या अधीन राहत आहोत, शास्त्राचं देवाचं आज्ञापालन करत आहोत. काही जणांची अशी खात्री झालेली असते की आता त्यांना दुसरा काही ऑल्टरनेटिव्ह, दुसरा कोणताही पर्याय नाही, म्हणून आता हे असंच चालणार आहे, असंच सहन करावं लागणार आहे. आणि म्हणून ती ह्या परिस्थितीला, ह्या गोष्टीला देवाची इच्छा असं समजतात. अशा परिस्थितीमध्ये अशा स्त्रियांनी काय केलं पाहिजे, कशा प्रकारे ही सिच्युएशन, ही परिस्थिती हँडल केली पाहिजे, ही आपण आज अबिगैल या स्त्रीकडून काही महत्त्वाचे धडे शिकणार आहोत. आता कदाचित तुम्ही अशा परिस्थितीतून जात असाल. माझी अपेक्षा आहे, प्रार्थना आहे की अशी परिस्थिती तुमच्यावर नसावी. परंतु जर अशी सिच्युएशन तुमच्या संसारात, तुमच्या जीवनात असेल, तर देवाच्या वचनामध्ये अशा व्यक्तीला, अशा माणसाला कसं हँडल करायचं, काय करायचं, हे त्याच्या वचनात सांगितलेलं आहे. दुसरं वचन बघा, पहिल्या शमूएल 25 आणि वचन 2 या ठिकाणी ही कथा, ही स्टोरी सुरू होते. मावोन येथे एक मनुष्य होता, तो आपला व्यवहार कर्मेल येथे चालवित असे. म्हणजे हा बिझनेसमॅन होता आणि त्याचा बिझनेस काय आहे, काय होता हे पुढं सांगितलेलं आहे. तो माणूस मोठा मातबर असून त्याची 3000 मेंढरं व 1000 बकऱ्या होत्या. म्हणजे किती श्रीमंत होता हे याच्यावरून आपल्याला दिसून येतं. तो कर्मेलात आपल्या मेंढ्यांची लोकर कातरीत होता. म्हणजे इतक्या बकऱ्या, मेंढ्या, इतकं संपत्ती, धनसंपत्ती असून हा देखील बिझनेस लोकर कातरण्याचा तो करत असे. आणि मग तिसऱ्या वचनात त्याचं नाव, त्याच्या पत्नीचं नाव आणि त्यांचं वर्णन आहे. त्याचे नाव नाबाल असे होते व त्याच्या स्त्रीचे नाव अबिगैल असे होते. ती स्त्री बुद्धिमान व रूपवती होती, परंतु तो पुरुष कठोर व वाईट चालीचा होता. एकदम विरुद्ध, एकदम ऑपोजिट. तो कालेब वंशातला होता. म्हणजे बघा, ही स्त्री ही बुद्धिमान होती, शहाणी, समजूतदार होती, पण अगदी तिच्या विरुद्ध स्वभाव तिच्या पतीचा होता. आणि त्यांच्याकडे असलेल्या चाकराने देखील त्याच्याविषयी काय सांगितलं हे 17व्या वचनात सांगितलेलं आहे की आपला धनी तर असा अधम आहे की त्याला बोलण्याची कोणाची छाती नाही. म्हणजे त्याच्याशी नौकर, चाकर किंवा कोणी बोलू शकत नाही. तो कसा रिॲक्ट करेल, त्याची प्रतिक्रिया काय असेल, कोणी सांगू शकत नव्हतं. म्हणजे इतका दहशत, इतका धाक त्याचा नौकरांना देखील होता. विचार करा. आणि मग त्याची स्वतःची पत्नी त्याच्याविषयी काय म्हणते, 25व्या वचनात सांगितलेलं आहे. माझ्या स्वामींनी त्या अधम नाबालाचे काही एक मनात आणू नये. अधम नाबाल असं ती सांगते. तो आपल्या नावासारखाच आहे. त्याचे नाव नाबाल किंवा मूर्ख असे आहे आणि त्याच्या ठाई मूर्खपणा आहे. बघा, याच्यावरून आपल्याला असं दिसून येते की हा नाबाल अबिगैलचा पती कशा टाईपचा माणूस होता, किती विचित्र, किती दुष्ट माणूस होता, किती अवघड, किती कठीण माणूस असेल. आता प्रश्न असा आहे की हा असा असताना आणि ही बाई
इतकी समजूतदार, शहाणी, बुद्धिमान असताना हे लग्न कसं जमलं, कशा रीतीने हे लग्न झालं? आता आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये प्रपोज मॅरेजेस होते. विवाह किंवा लग्नाचा निर्णय हे बहुधा आईवडील घेत असत आणि आईवडिलांनी कदाचित हा निर्णय घेतल्यामुळे ह्या स्त्रीला हा पती मिळाला. आता त्यांनी का घेतला असेल? कदाचित एक कारण हे असू शकतं की दुसऱ्या वचनात सांगितलेलं आहे की तो माणूस मोठा मातबर असून त्याच्याजवळ धनसंपत्ती होती, म्हणजे तो नावाजलेला प्रतिष्ठित माणूस होता, एक त्या काळातला VVIP होता. हे त्यांनी पाहिलं, त्याच्याजवळ संपत्ती आहे हे पाहिलं, आपल्या मुलीचं कल्याण होईल असा विचार केला आणि त्याने तिचं लग्न करून दिलं. आज कितीतरी आईवडील असाच विचार करतात नाही का, ख्रिस्ती असून सुद्धा. किती धनसंपत्ती आहे, किती प्रतिष्ठित आहे, किती नावाजलेला आहे, परंतु पुढे काय होईल याची गॅरंटी नसते. कारण तो निर्णय विवाहाचा, जो आयुष्याचा महत्त्वाचा निर्णय, ते प्रार्थनापूर्वक घेत नसतात. अंडर प्रेशर, नातेवाईकांनी सांगितल्यामुळे, इतरांनी सांगितल्यामुळे किंवा त्यांचं कुटुंब नावाजलेलं, श्रीमंत असल्यामुळे वगैरे वगैरे कारणाने विवाह जोडले जातात. आणि मग चांगल्या समजूतदार मुली अशा माणसांना बळी पडतात. त्यांची इच्छा नसताना, त्यांना माहीत नसताना पुढे काय होणार ते त्यांना फेस करावं लागतं. आणि हेच या ठिकाणी झालेलं आहे. आता ह्या परिस्थितीत अबिगेलने ही परिस्थिती कशी हँडल केली, तिने काय केलं, तिच्यापासून आपण काही शिकू शकतो का? तिच्यापासून अशा स्त्रिया, आज जर तुम्ही जर अशा परिस्थितीत असाल आणि तुमच्या इच्छेविरुद्ध आईवडिलांनी किंवा इतरांनी त्या परिस्थितीत विविध कारणामुळे लग्न करून दिलं असेल आणि आज ही समस्या निर्माण झाली असेल की नवरा किंवा पती हा अजिबात समजूतदार नाही, तो कठोर व्यक्ती आहे, दुष्ट आहे, तो छळ करणारा आहे मानसिक शारीरिकरित्या, अशा परिस्थिती जर असाल तर अबिगेलने यावेळेस काय केलं, तिच्याकडून आपण काही महत्त्वाचे धडे शिकू शकतो. 4थं वचन बघा, ही स्टोरी पुढे जाते. 1 शमूएल 25वा अध्याय वचन 4. नाबाल आपल्या मेंढरांची लोकल कातरीत असल्याचे दाविदाने अरण्यात ऐकले. आता तोपर्यंत दावीद राजा झालेला नाही आहे, परंतु तो राजा होणार आहे हे ठरलेलं आहे. आणि काय झालं बघा, तेव्हा दाविदाने 10 पुरुषांना तेथे पाठविले, तेथे म्हणजे नाबालाच्या शेतावर. त्याने त्या तरुणांना सांगितले की कर्मेल इथे नाबालाकडे जाऊन त्याला माझा सलाम सांगा. त्या सुखसंपन्न पुरुषास म्हणा की आपल्या घराण्याचे व आपल्या सर्वस्वाचे कुशल असो. मग या ठिकाणी परत आपल्याला दिसून येतं 6व्या वचनात की हा सुखसंपन्न श्रीमंत हा मनुष्य होता. वचन 7, मी असे ऐकले की आपण लोकर कातरणारे लावलेले आहेत, आपले धनगर आमच्यामधले होते, आम्ही त्यांना काही उपद्रव दिला नाही आणि ते कर्मेलात असताना त्यांची काही एक हानी झाली नाही. म्हणजे दावीद निरोप पाठवून सांगतो की आम्ही तुमच्या लोकांचं, तुमच्या चाकरांचं संरक्षण केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. वचन 8, आपल्या चाकरांना विचारा म्हणजे ते आपल्याला सांगतील, तर ह्या तरुण पुरुषावर कृपादृष्टी करा. आम्ही आनंदाच्या दिवशी आलो आहोत, तर आपला हात चालेल तेवढे आपल्या दासांना व आपला पुत्र दावीद यांना द्या. म्हणजे दावीद यावेळेस नाबालाकडे मदतीचा हाक मागत आहे. त्याला आणि त्याच्या सोबतीच्या लोकांना नाबालाने द्यावं, सहकार्य करावं, मदत करावी म्हणून त्याने ते माणसं पाठवलेले आहे. आणि पण काय होतं बघा, 8वं वचन, आपल्या चाकरांना विचारा म्हणजे ते आपल्याला सांगतील, तर या तरुण पुरुषावर कृपादृष्टी करा. आम्ही आनंदाच्या दिवशी आलो आहोत, तर आपला हात चालेल. आता हा आनंदाचा दिवस म्हणजे लोकर कातरण्याचा जो सीझन असायचा, तो एक विशिष्ट आनंदाचा सीझन असायचा.
त्यावेळेस जे शेतकरी जे मालक असत ते आपल्या नोकर चाकरांना मित्रमंडळीला बोलावून पार्टी करत असत, गेट टुगेदर करत असत. आणि या आनंदाच्या समयात दाविदाचे माणसं दाविदाने पाठवलेले आहे. आणि त्यांची अपेक्षा आहे की अर्थातच नाबाल हा आनंदित असेल, आनंदी वातावरण असेल. पण काय होतं बघा, वचन 9, दाविदाच्या तरुण पुरुषांनी जाऊन त्याच्या नावाने नाबालास हे सर्व शब्द सांगितले व ते स्तब्ध राहिले, म्हणजे शांत राहिले की त्याची प्रतिक्रिया काय. नाबालाने दाविदाच्या सेवकांना म्हटले, आता ऐका, दावीद कोण? हा इशायाचा पुत्र कोण? आजकाल बहुत दास आपापल्या धन्याला सोडून पळून जातात. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की नाबाल दाविदाला तुच्छ लेखत आहे, त्याची हेटाळणी करत आहे. आणि तो म्हणतो की दावीद कोण? मी ओळखत नाही. तो कोणी विशेष नाही हे त्याला म्हणायचं आहे. आणि मग तो म्हणतो की आजकाल बहुत दास आपापल्या धन्याला सोडून पळून जातात. वचन 11, माझे अन्न, माझे पाणी व माझ्या कातरण्यासाठी मारलेल्या पशूंचे मांस जे कोण कुठले हे मला ठाऊक नाही, असल्या लोकांना मी देऊ काय? बघा त्याची भाषा किती उद्धटपणाची असते. श्रीमंतीमुळे माणसाला गर्व येत असतो. ज्यावेळेस धन संपत्ती पैसा असतो त्यावेळेस लोक दुसऱ्यांना तुच्छ लेखत असतात. आणि या ठिकाणी तसंच झालेलं आहे. तो म्हणतो की माझे पाणी, माझं अन्न, माझा बिझनेस, माझे जाणं, माझं हे सर्व आहे. आणि ज्यांना मी ओळखत नाही, कोण कुठले आहेत, यांना मी ते कसं काय देऊ? सेल्फिशनेस, किती स्वार्थीपणा आहे बघा. तेव्हा दाविदाच्या तरुण पुरुषांनी आल्या वाटेने माघेरे जाऊन हे सर्व शब्द जसेच्या तसे दाविदाला सांगितले. आता बघा, त्यांनी जाऊन जसंच्या तसं सांगितलं की नाबाल हा काय म्हटलेला आहे, कशा प्रकारची त्याची प्रतिक्रिया आहे. आणि मग काय झालं बघा, वचन 13, तेव्हा दावीद आपल्या लोकांना म्हणाला, आपल्या तलवारी आपल्या कमरांना बांधा. म्हणजे दावीद अतिशय संतप्त झालेला आहे, क्रोधाविष्ट झालेला आहे. आणि त्या प्रत्येकाने आपापली तलवार आपल्या कमरेला बांधली. दाविदाने आपली तलवार आपल्या कमरेला बांधली. दाविदाबरोबर 400 पुरुष गेले आणि 200 पुरुष सामानासोमानास जवळ राहिले. बघा, म्हणजे 400 लोकांना घेऊन दावीद निघालेला आहे. विचार करा, 400 लोकांना घेऊन दावीद निघालेला आहे हे सैन्य घेऊन नाबालाविरुद्ध लढण्यासाठी. अतिशय संतप्त झालेला आहे. त्याचा अपमान अशा प्रकारे त्याने केल्याचा दाविदाला सहन झालेला नाही. आणि म्हणून तो 400 लोकांना घेऊन निघाला. वचन 14, इकडे एका चाकराने नाबालाची स्त्री अबिगैल हिला सांगितले की दाविदाने रणातून आमच्या स्वामीचे क्षेमकुशल विचारणा करता जासूद पाठवले होते, पण तो त्यांच्या अंगावर ओरडला. आता कुणीतरी एका नोकराने बातमी जाऊन अबिगैलला दिली की कशा प्रकारे नाबाल ह्या दाविदाच्या माणसांशी वागला आणि काय बोललेला आहे. आणि मग काय झालं बघा, वचन 15, हे लोक आमच्याशी चांगल्या रीतीने वागले आणि आम्ही मैदानात होतो तोवर त्यांची आमचे दळणवळण होते. त्यावेळी त्यांनी आम्हाला काही उपद्रव केला नाही व आमची काही हानी झाली नाही. आम्ही त्यांच्याबरोबर शेडरेमेढे राखीत होतो तोवर रात्रंदिवस आम्हाला तटबंदीसारखे होते. म्हणजे दाविदाच्या लोकांनी उलट नाबालाच्या नोकर चाकरांचं संरक्षण केलं आहे, सहकार्य केलेलं आहे. आणि त्याच्या बदल्यात नाबालाने अशी वागणूक त्यांच्याशी केलेली आहे. म्हणजे हा माणूस किती दुष्ट होता, किती कठोर होता, किती विचित्र होता हे दिसून येतं. वचन 17, तर आता काय करायचे याचा चांगला विचार करा, कारण आमच्या धन्यावर व त्याच्या सर्व घराण्यावर अरिष्ट येणार आहे. आणि धनी जर असा अधम आहे की त्याला बोलण्याची कोणाची छाती नाही, असं तो नौकर अबिगैलला सांगतो. आणि मग अबिगैल ही स्त्री नाबालाची बायको काय करते बघा, वचन 18, तेव्हा अबिगैल हिने तोरेने 200 भाकरी, द्राक्षरसाचे 2 बुधले, 5 मेंढरांचे रांधिलेले मांस, 5 मापे हुरडा, खिसमिसांचे 100 धड आणि अंजराच्या 200 ढेपा ही सर्व घेऊन गाढवावर लादली.
बघा, ती शहाणी समजूतदार बाई होती. तिला माहीत होतं की आता दावीद त्याचे लोक जर घेऊन आला तर तो नाबालाचं घराणं आणि सर्व काही नष्ट करेल. आणि तिने हे पाऊल उचललेलं आहे. तिने काय केलं आहे बघा. पहिली गोष्ट, तिने ही बॅड सिच्युएशन, ही वाईट परिस्थिती बदलण्यासाठी ती प्रयत्न करू लागलेली आहे. ती जे करू शकतो ते ती करू लागलेली आहे. आणि आपण वाचतो वचन 14 ते 17 की परिस्थिती कशी उद्भवलेली होती. ताबडतोब काहीतरी करण्याची गरज होती. दाविदाचे लोक निघालेले होते. ते थोड्याच वेळात त्या ठिकाणी नाबालाच्या शेतावर पोहोचणार होते. आणि म्हणून जो काही निर्णय घ्यायचा तो तातडीने घ्यायचा आहे हे तिला माहीत होतं. आणि ती बुद्धिमान स्त्री असल्यामुळे तिने हा शहाणपणाचा निर्णय तातडीने घेतलेला आहे. काही वेळेस काही निर्णय आपल्याला तातडीने घ्यावे लागतात, नाही का. काही वेळेस काही गोष्टींची आपण टाळाटाळ किंवा दुर्लक्ष करू शकत नाही. टाईम लिमिटचं मॅटर असतं. आता तिने काय केलेलं आहे, तिने दाविदाला आणि त्यांच्या लोकांना सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे. आता ती असा विचार करू शकली असते की मी माझ्या नवऱ्याची बाजू घेईन, मी आमच्यातले नोकर चाकर अजून काही लोक तयार करून दावीद आणि त्याच्या लोकांशी लढायला तयार ठेवीन. किंवा तिने असाही निर्णय घेऊ शकले असते की मी माझा जीव वाचवीन, हा दुष्ट माणूस ह्याच्याजवळ किती वर्ष अजून राहायचं, किती सहन करायचं, मी माहेरी निघून जाईल किंवा मी स्वतंत्र होईन, असा पण निर्णय ती घेऊ शकली असते. पण तिने तसं केलेलं नाही आहे. तिने काय केलं आहे बघा. तिने ह्या सर्व गोष्टी घेतल्या आणि वचन 18 वचन 19 ती आपल्या चाकराला म्हणाली, तुम्ही पुढे चला, तुमच्या मागून मी येते. याविषयी तिने आपला नवरा नाबाल याला काही सांगितले नाही. तिने तिचा निर्णय घेतला, कृती केली. तिच्या नोकरांना घेतलं, हे सर्व साधन सामुग्री गाढवावर लादली आणि ती निघालेली. ती काय करीत आहे, काय करणार आहे हे तिने तिच्या पतीला सांगितलेलं नाही. का? कदाचित ती सांगण्याची योग्य वेळ नव्हती. कधी काय बोलायचं, काय सांगायचं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेस भांडणं, वाद यामुळे होतात की कधी काय बोलायचं, काय सांगायचं हे माहीत नसतं म्हणून. आणि ही बाई ही बुद्धिमान बाई आहे, ही शहाणी, ही देवाला भिवून वागणारी आहे. ती तिच्या नवऱ्यासारखी आडमुठ, स्वार्थी, गर्विष्ठ नाही आहे. आणि म्हणून तिने हे काय करणार आहे हे त्याला सांगितलेलं नाही. आणि मग पुढे आपण वाचतो काय झालं. ज्यावेळेस ती निघाली, वचन 20, ती गाढवावर बसून डोंगराच्या आडोशाने जात असता दावीद व त्याचे लोक समोरून येत होते, ते तिला भेटले. टायमिंग बघा. जर तिने उशीर केला असता, निघाली नसती तर दावीद आणि त्याचे लोक येऊन पोहोचले असते आणि नको ते घडलं असतं. पण योग्य वेळी योग्य निर्णय, तातडीने निर्णय घेतल्यामुळे होणारं संकट तिने टाळलेलं आहे. ती एक शहाणी बाई असल्यामुळे परिस्थितीला कसे तोंड द्यायचं, काय करायचं हे तिला माहीत झालेलं आहे. आणि ते वेळीच तिने योग्य निर्णय घेतलेला आहे. दावीद आणि त्याचे लोक समोरून येताना तिला भेटले. वचन 21, दावीद म्हणाला होता की मी रानात या मनुष्याच्या सर्व मालमत्तेचे रक्षण करून त्याची काही एक हानी होऊ दिली नाही, हे खरोखर व्यर्थ गेले. त्याचे उपकाराबद्दल अपकार केला तर सकाळी उजाडेपर्यंत त्याच्या लोकांपैकी एकही पुरुष मी जिवंत राहू देणार नाही. परमेश्वर माझ्या सर्व शत्रूच्या असेच व याहून अधिक करो. म्हणजे दाविदाने हे ठरवलेलं होतं की रात्रीतून नाबाल आणि त्याचं सर्व काही नष्ट करून टाकायचं. बघा, आणि म्हणून हे लोक येत आहेत. पण ही बाई त्यांना मध्ये भेटलेली आहे. बघा, वचन 23, अबिगेल दाविदास पाहून झटकन गाढवावरून उतरली व दाविदापुढे जमिनीवर उपडी पडून तिने दंडवत घातले. तिची प्रतिक्रिया बघा. ती अशा विचित्र माणसाची बायको आहे. पण माणूस विचित्र आहे म्हणजे बायको पण तशीच असेल असं नसतं.
आणि बायको विचित्र आहे, गर्विष्ठ आहे म्हणून माणूस तसा असेल असंही नसतं, नाही का? आणि या ठिकाणी तिची रिॲक्शन अशी आहे की दाविदाला पाहिल्यानंतर ती आपल्या गाढवावरून उतरली, तिने त्याला दंडवत घातलेला आहे. तिची लीनता, नम्रता, तिचं शहाणपण हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. वचन 24, ती त्याच्या पाया पडून म्हटली, अहो माझे स्वामी, हा अपराध माझ्याच शिरी असू द्या. हा अपराध म्हणजे कोणचा? नवऱ्याने जी वागणूक दिली होती दाविदाच्या माणसांना ती. बघा कशा प्रकारची स्त्री होती अबिगेल. नवरा इतका दुष्ट, इतका मूर्ख असताना ती त्याच्या वतीने दाविदाजवळ माफी मागत आहे. ती म्हणत आहे की त्याची शिक्षा मला द्या. हा अपराध माझ्याच शिरी असू द्या. आपल्या दासीला आपल्या कानात काही सांगू द्या. आपल्या दासीचे बोलणे ऐका. ती विनंती करीत आहे की माझं ऐकून घ्या. तिला माहीत आहे की दावीद आणि त्याचे लोक संतापलेले आहेत, ते कशाला निघालेले आहेत, कोणाकडे निघालेले आहेत. पण ती विनंती सादर करीत आहे नम्रपणे. वचन 25, माझ्या स्वामींनी त्या अधम नाबालाचे काही एक मनात आणू नये. तो आपल्या नावासारखाच आहे. त्याचे नाव नाबाल म्हणजे मूर्ख असे आहे आणि त्याच्या ठायी मूर्खपणा आहे. ज्या तरुण पुरुषांना माझ्या स्वामीने पाठविले होते त्यांना मी पाहिले नाही. तर आता अहो माझे स्वामी, परमेश्वराच्या जीविताची शपथ व आपल्या जीविताची शपथ, परमेश्वराने आपणाला रक्तपात करण्यापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून आवरिले आहे. म्हणून आता आपले शत्रू व माझ्या स्वामीची हानी चिंतणारे यांचे नाबालासारखे हो. परमेश्वराचं नाव घेऊन ती बोलत आहे. याच्यावरून आपल्याला समजतं की ती एक विश्वासारी, देवाला भिवून वागणारी स्त्री आहे. अगदी तिच्या पतीच्या उलट. मी आपल्या दासीने आपल्या स्वामीकडे जी ही भेट आणली आहे ती माझ्या स्वामीबरोबरच्या तरुणांना द्यावी. आणि मग तिने जे काही दावीद आणि त्याच्या लोकांसाठी आणलेलं ती म्हणते की आपण ते स्वीकारा. आपल्या ह्या दासीचा अपराध क्षमा करा, कारण परमेश्वर खरोखर माझ्या स्वामीचे घराणे कायमचे वसविल. याच्यावरून काय समजतं की तिला माहीत आहे की दाविदाला परमेश्वराने भावी राजा निवडलेला आहे. तो इस्रायलचा राजा होणार आहे हे ती मान्य करते. हा तिचा विश्वास आहे. वचन 28, कारण माझे स्वामी परमेश्वराच्या लढाया लढत आहेत. आपल्या सर्व आयुष्यभर आपल्या ठाई कसलेही अनिष्ट आढळवायचे नाही. याच्यावरून किती तिची बुद्धिमत्ता, तिचा विश्वास, तिचं शहाणपण, तिचा समजूतदारपणा दिसून येतो. शी वॉज अन अंडरस्टँडिंग वुमन. तिने व्हिम्सिकली मूडप्रमाणे झटकन काहीतरी भावनावश होऊन निर्णय घेतलेला नाही आहे. तिने बुद्धीचा वापर केलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी जर आपण बुद्धीचा वापर केला, भावनावश झालो नाही, तर परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करून त्या परिस्थितीत काय करावं हे सुचवू शकतो. पण जर आपण भावनेच्या आहारी गेलं तर आपण नको ते बोलून बसतो, नको ते करून बसतो आणि अनवॉन्टेड प्रॉब्लेम निर्माण होतात. वचन 29, एक मनुष्य आपला पाठलाग करावयास व आपला प्राण घ्यावयास उठला आहे, तरी माझ्या स्वामींचा प्राण आपला देव परमेश्वर याच्यापाशी जिवंताच्या समूहात बांधलेला राहील आणि आपल्या शत्रूचे प्राण तो जसे काय गोफणीत घालून गोफून टाकेल. म्हणजे ती म्हणते की परमेश्वर दाविदाचे, माझ्या स्वामीचे संरक्षण करणार आहे आणि तो ते करेल. शत्रूपासून दाविदाला वाचवेल असं ती सांगत आहे. आपणाविषयी जे काही परमेश्वराने म्हटले आहे त्यानुसार माझ्या स्वामीचे कल्याण करून आपणाला परमेश्वराला इस्रायलाचा अधिपती नेमल्यावर, म्हणजे आपण इस्रायलाचे राजे झाल्यावर, आपण विनाकारण रक्तपात केल्यास किंवा कोणाचा सूड उगवेलाचा आपल्याला पस्तावा व्हायचा नाही किंवा माझ्या स्वामीच्या मनाला खेद व्हायचा नाही. म्हणजे बघा, ती इतकी समजूतदार आहे की अशा संतप्त दावीद आणि त्याच्या लोकांना, हे लोक चिडलेले आहेत, रागावलेले आहेत, ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, पण ती कशा प्रकारे बोलत आहे बघा. अशा परिस्थितीत, अशा सिच्युएशनमध्ये कसं आपलं म्हणणं मांडायचं, आपलं मत मांडायचं, कसं बोलायचं
हे तिच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं. ती सांगते की मला माहीत आहे की देवाने तुम्हाला भावी राजा नेमलेला, आपण राजे होणार आहात, परमेश्वर संरक्षण करणार आहे. पण ती पुढचं सांगते बघा, ती दाविदाला समजून सांगत आहे त्याचा राग शांत करण्यासाठी. इकडे ऐका, ती सांगत आहे की आपण राजे झाल्यानंतर आपण विनाकारण रक्तपात केल्याचा, म्हणजे तो नाबालाला मारून टाकायला निघालेला आहे, विनाकारण रक्तपात केल्याचा दोष आपल्यावर लावला जाईल. आणि जरी दुसऱ्याने दोष लावला नाही तर आपल्या मनाला, राजे झाल्यानंतर आपल्या मनाला हा खेद होईल, पस्तावा होईल की मी हे असं का केलं. याची जाणीव ती दाविदाला करून देत आहे. किती बुद्धिमान स्त्री होती बघा, किती समजूतदार बाई होती बघा ती. वचन 32 आणि मग पुढे ते म्हणते, तर परमेश्वर माझ्या स्वामीचे कल्याण करेल तेव्हा आपल्या दासीची आठवण करा. आणि मग शेवटी ते म्हणते की ज्यावेळेस आपण राजे व्हाल, ज्यावेळेस आपण अजून मोठे व्हाल, इस्रायलचे अधिपती व्हाल, त्यावेळेस माझी आठवण करा. म्हणजे ती त्याच्या पतीच्या वतीने, मूर्ख नवऱ्याच्या वतीने दाविदाजवळ विनंती करीत आहे. आणि ही विनंती करत असताना दाविदालाही जर त्याने हे पाऊल उचललं नाबालाचा जीव घेण्याचं, तर काय होईल याचीही जाणीव करून देत आहे. दाविदाला विचार करायला लावित आहे. आणि मग ती नम्रपणे म्हणते की मग तेव्हा माझी आठवण करा. आणि मग वचन 32, दाविदाची प्रतिक्रिया काय, दाविदाचं रिॲक्शन, हे सर्व तिचं बोलणं ऐकल्यानंतर बघा. वचन 32, दावीद अबिगैलेस म्हणाला, ज्याने तुला आज माझ्या भेटीला पाठविले तो इस्रायलचा देव परमेश्वर धन्य. म्हणजे दाविदाने हा विश्वास धरलेला आहे. दाविदाला ही खात्री झालेली आहे की देवाने ह्या स्त्रीला पाठवून दाविदाने त्याच्या लोकांना अडवलेला आहे. त्यांनी रक्तपात करू नये, मनुष्य हत्या करू नये म्हणून हे दावीद मान्य करीत आहे. तो म्हणतो की ज्याने तुला आज माझ्या भेटीला पाठविले तो इस्रायलचा देव परमेश्वर धन्य. धन्य तुझा दूरदर्शीपणा, तू स्वतः धन्य. तू आज मला आपल्या हाताने रक्तपात करण्यापासून व सूड उगवण्यापासून आवरले आहे. दावीद हे कबूल करतो. आणि कबूल करायला मोठं मन लागतं, तुम्हाला माहीत आहे का. सहजासहजी कोणी कबूल करत नाही. देवाच्या आत्म्याने पापाची जाणीव केल्याशिवाय कोणीही आपलं पाप, आपली चूक कबूल करत नसतं. या ठिकाणी दावीद त्याची चूक ह्या बाईजवळ, अबिगैलजवळ कबूल करत आहे की तू मला रोखलंस, तू मला हरवलंस, पण तुला माझ्या इस्रायलच्या देवाने पाठवलेलं आहे. हे सगळं देवाकडून घडलेलं आहे. मी चुकीचं पाऊल उचललं होतं, मी उतावळेपणे लढाईला चाललेलो होतो, पण तू आज मला रोखलेला आहेस. देवाने तुझ्याद्वारे मला रोखलेलं आहे. हे दावीद मान्य करीत आहे. याच्यावरून काय दिसून येतं, दाविदाचा नम्रपणा, दाविदाचा पश्चातापी अंतःकरण, लीनता. वचन 34, वस्तुतः इस्रायलचा देव परमेश्वर याने तुला उपद्रव करण्यापासून मला आवरिले आहे. त्याच्या जीविताची शपथ, तू मला तातडीने भेटावा आलीस नसतीस तर खरोखर सकाळ उजळेपर्यंत नाबालाचा एकही पुरुष जिवंत राहिला नसता. आणि मग दावीद अबिगैलला त्याचा प्लॅन सांगतो की जर तू आली नसती, रोखला नसतं, तर रात्रीतून आम्ही नाबाल आणि त्याचे सर्व लोक सर्वांना नष्ट केलं असतं. एकही माणूस जिवंत ठेवला नसता. म्हणजे किती भयंकर रक्तपात करायला, सूड उगवायला निघालेले होते बघा. वचन 35, नंतर तिने जे काही आणले होते त्याचा स्वीकार करून दावीद तिला म्हणाला, आपल्या घरी सुखाने जा. पहा, मी तुझा शब्द ऐकला आहे व तुझी विनंती मान्य केली आहे. दावीदाने स्वतःला आवरलं. दावीदाने तिचं ऐकलं. विचार करा की ज्या बाईच्या नवऱ्याने इतकी उद्धट, इतकी कठोर वागणूक त्याच्या लोकांना दिली, अशा प्रकारे दाविदाची निंदा केली, हे सर्व ऐकून सुद्धा दावीद ह्या बाईच्या विनवणीमुळे, तिच्या ह्या येण्यामुळे, तिचं धाडस पाहून
आणि देवाने हे सर्व घडवून आलेलं हे ओळखून तो म्हणतो की तू आपल्या घरी सुखरूप जा, आम्ही आता असं काही पाऊल उचलणार नाही. किती विशेष आहे नाही का? म्हणजे ते एका बाईने दाविदाने त्याचे 400 पुरुष 400 लोकांना रोखला. एक शहाणी स्त्री, बुद्धिमान स्त्री जर ती समजूतदारपणे वागली, शहाणपणाने, आणि जर ती देवाला भिवून वागणारी असली, ती काय करू शकत नाही बघा. 400 लोक जे लढाईला निघाले, क्रोधाविष्ट, संतप्त असलेला, त्यांना एका बाईने रोखलेला आहे. विचार करा, एक स्त्री इतकी महत्त्वाची असते. तुम्ही एक तुमच्या कुटुंबात इतक्या महत्त्वाच्या आहात. विचार करा. आणि मग पुढे काय झालं बघा. ती दाविदाकडे तर गेली, त्याची समजून घातली, त्याला समजावलं, दाविदाने तिचं ऐकलं. पण नंतर तिने काय केलं बघा. वचन 36, मग अबिगैल नाबालाकडे गेली. पहिल्याने तिने दाविदाकडे गेली, त्याला रोखलं, समजावलं, आणि मग आता ती तिच्या पतीकडे गेली. आणि तिचा पती कुठं होता आणि काय करत होता जरा ऐका. मग अबिगैल नाबालाकडे गेली, त्याने आपल्या घरी राजासारखी मेजवानी केली आहे असे तिने पाहिले. त्याचे चित्त रमून गेले होते, तो फार झिंगला होता. म्हणजे मोठी पार्टी चाललेली होती फार्म हाऊसवर, आणि तो फुल पिऊन झिंगलेला होता, आणि त्याचे लोक, आणि अशा अवस्थेत आहे हे तिने पाहिलेलं आहे. काय वाटलं असेल विचार करा. आता तिला हा सीन काही नवीन नव्हता, तिने आयुष्यभर हे सहन करत आलेली आहे. पण तरी तिने धीर सोडलेला नाही, तरी ती निराश झालेली नाही, तरी ती तिच्या पतीशी जशास तसं वागत नाही आहे. ऐका, त्याचे चित्त रमून गेले. यास्तव सकाळ उजडेपर्यंत तिने त्याला कमी जास्त काही सांगितले नाही. आता हा महत्त्वाचा पॉईंट आहे. कधी काय बोलायचं, कधी बोलायचं नसतं, हे स्त्रियांना कळणं आवश्यक आहे. आणि बऱ्याच वेळ असं होतं की नको त्या वेळेस नको त्या गोष्टी नको त्या ठिकाणी बोलल्या जातात. आता पार्टीच्या मूडमध्ये सर्व पिऊन झिंगलेले असताना, असं वातावरण असताना जर तिने येऊन सांगितलं असतं की दाविदाने त्याचे लोक असं असं करणार आहे, ते झालं तर काय झालं असतं विचार करा. काही होऊ शकलं असतं. रागाच्या भरात नाबालाने तिचा खूनही केला असता, काही होऊ शकलं असतं. आणि तिला माहीत होतं, म्हणून तिने हे सीन पाहिल्यानंतर ती त्यावेळेस काही बोलले नाही. म्हणून शास्त्र सांगतं की शांत राहण्याचा एक समय असतो, बोलण्याचा एक समय असतो. प्रत्येक वेळेस बोललंच पाहिजे, भांडलंच पाहिजे याची गरज नाही आहे. वातावरण कसं आहे, मूड कसा आहे, कोणासोबत पती आहे, काय चाललेलं आहे हे ओळखून योग्य ते पाऊल उचलायचं असतं. आणि ह्या शहाण्या बाईने काय केलं आहे, ही समजूतदार बाई असल्यामुळे शास्त्र असं सांगतं की सकाळ उजाड्यापर्यंत तिने त्याला कमी जास्त काही सांगितले नाही. त्याला नॉर्मल होऊ दिला, त्याची दारू उतरू दिली. मग वचन 37, सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर त्याच्या स्त्रीने ह्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या. बघा, योग्य वेळी योग्य ठिकाणी बोलण्याचा एक समय, शांत राहण्याचा समय असतो. तेव्हा त्याचे हृदय, आणि ज्यावेळेस तिने ह्या गोष्टी सांगितल्या, आता काय सांगितल्या, कशा सांगितल्या असतील, पण कधी सांगितल्या हे महत्त्वाचं आहे. तो नॉर्मल झाल्यानंतर. आणि ज्यावेळेस त्याने त्या नॉर्मल मनस्थितीत तिच्याकडून हे ऐकलं की दावीद 400 लोक घेऊन त्याला मारून टाकायला निघालेला होता, सगळं नष्ट होणार होतं रात्रीतून, है ना. म्हणजे यांची रात्री पार्टी चाललेली असताना दाविदाचे लोक सगळं नष्ट उद्ध्वस्त करणार होते, हे सांगितल्यानंतर काय झालं. वचन 37, तेव्हा त्याचे हृदय मृतवत झाले आणि तो पाषाणासारखा झाला. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे तो कोमामध्ये गेला, त्याला अटॅक आला, तो सुन्न झाला. आणि मग वचन 38, नंतर 10 दिवसांनी परमेश्वराकडून नाबालास असा तडाखा मिळाला की तो मृत्यू पावला. नाबाल मरण पावला. 10 दिवस तो कोमामध्ये होता.
त्याला अटॅक आला हे सर्व ऐकून की मी हे काय केलेलं आहे, काय होणार होतं ह्या भीतीने. आणि हे सर्व होऊन परमेश्वराने त्याला असा तडाखा दिला, म्हणजे देवाचा न्याय त्याच्यावर आला आणि तो मरण पावलेला आहे. आणि अशा रीतीने नाबालाचा शेवट झाला. आणि मग पुढे आपण वाचतो की अबिगेलचा काय झालं. या स्टोरीचा शेवट, ही स्टोरी इथे संपत नाही आहे. पुढे काय झालं बघा. वचन 39. नाबालाच्या मृत्यूचे वृत्त ऐकून दावीद म्हणाला, नाबालाच्या हातून माझी अप्रतिष्ठा झाली असती. तिची दाद ज्याने घेतली त्या आपल्या दासाला घात करण्यापासून आवरिले, तो परमेश्वर धन्य. तो म्हणतो देवाचा न्याय येणार होता, पण मी जर न्याय केला असता, मी जर जीव घेतला असता तर माझ्यावर तो आरोप आला असता, मी जबाबदार ठरलो असतो. म्हणून शास्त्र सांगतं की सूड उगवू नका, देवाच्या क्रोधाला वाट द्या. दुर्जनांचा एक समय देवाने नेमलेला आहे. आणि मग पुढे काय होतं बघा. परमेश्वराने नाबालाचे दुष्कर्म त्याच्या शिरी उलटविले. मग दाविदाने अबिगेलाशी लग्नाचे बोलणे करण्याकरता तिच्याकडे लोक पाठवले. बघा, त्याला माहीत होतं की ही बुद्धिमान शहाणी स्त्री आहे. त्याला माहीत होतं की आता नवऱ्याचा असं मृत्यू झाल्यानंतर अशा बाईचं, अशा स्त्रीचं काय होणार आहे. म्हणून त्याने हा निर्णय घेतला तिच्याशी लग्न करण्याचा. त्याने तिला प्रपोज केला. दाविदाचे चाकर कर्मेल येथे अबिगेलकडे जाऊन तिला म्हणाले, तुला आपली स्त्री कराव्यास घेऊन या, म्हणून दाविदाने तुझ्याकडे आम्हाला पाठविले आहे. विचार करा, सांसारिक जीवनात हे दुःख आणि त्याच्यात पती मरण पावल्याचं दुःख, आणि अचानक ते दुःख आनंदात बदललेलं आहे. अनपेक्षित ते घडलेलं आहे. ती देवावर विश्वास ठेवणारी बाई आहे. ती काही नामधारी नाही आहे. विचार करा, तिचा खरा विश्वास आहे. तिचा विश्वास खरा आहे कारण तिने कृती केली. तिने जीव धोक्यात घातला आपल्या पतीसाठी, आपल्या घराण्यासाठी, मुलाबाळांसाठी. काय होईल माहीत नसताना ती दाविदाला आणि त्याच्या लोकांना अडवू गेलेली आहे आणि तिने त्यांना बोलून दाखवलेलं आहे. आणि परमेश्वराने तिच्या बोलण्याच्या, तिच्या शब्दाच्याद्वारे दाविदाच्या मनात कार्य केलं आणि दाविदाला रोखलेलं आहे. आणि हे सर्व गोष्टीची जाणीव दाविदाला झाली, म्हणून त्याने तिला प्रपोज केलं. आणि मग त्यांचे लोक पाठवून, आणि पुढे आपण वाचलं तर आपल्याला असं दिसून येईल वचन 42 मध्ये, मग अबिगेल तातडीने उठून गाढवावर बसली. तिच्या 5 सख्या तिच्याबरोबर गेल्या. ती दाविदाच्या जासुदा मागून जाऊन त्याची स्त्री झाली किंवा त्याची पत्नी झाली. आणि अशा रीतीने ह्या स्त्रीच्या सांसारिक जीवनाचा शेवट झालेला आहे. आता असा शेवट प्रत्येक स्त्रीचा, जिचा पती असा दुष्ट आहे, कठोर आहे, असं होईल असं नाही. परंतु परमेश्वराने नेमलेला आहे, न्याय त्याच्या हातात आहे. लक्षात, जर आपण प्रामाणिकपणे देवाच्या अधीन राहून शहाणपणाने, समजूतदारपणे जर परिस्थिती हाताळली, विश्वासाने पावलं उचलले, योग्य निर्णय घेतला, योग्य त्यावेळी योग्य त्या गोष्टी बोलल्या, तर नक्कीच परमेश्वर सहाय्य करतो आणि त्याच्या योजना सिद्धीस नेतो. आणि ज्यावेळेस दावीद इस्रायलाचा राजा झाला, त्यावेळेस अबिगेल ही त्याची राणी झाली. तिला कल्पनाही नव्हती की एक दिवशी मी इस्रायलाची राणी होईल, पण ती झाली. आणि म्हणून निराश होऊ नका. देवाने पुढे काय राखून ठेवलेलं आहे, काय होणार आहे, तुम्हाला माहीत नाही. जी परिस्थिती आहे ती देवाच्या हाती सोपवून द्या, स्वतःला त्याच्या हाती सोपवून द्या, त्याचं मार्गदर्शन मागा. आणि मग तो तुमच्या जीवनात काय कार्य करतो, कसं कार्य करतो आणि कसा चांगला शेवट करतो याचा अनुभव घ्या. परमेश्वर हे वचन आशीर्वाद